कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 9. आता अनुराग आणि आरोही दोघे दुकानातून निघतच होते की अचानक आरू अडकळले. तिथेच अनुरागचे लक्ष आरूवर होते. त्याने तिला पडताना पाहून लगेच पुढे होऊन सावरले आणि आरूला सरळ उभे करत, काय करत आहेस आरू? सांभाळून चाल. आता पडली असतीस तर दुखापत झाली असते. लक्ष कुठे असते तुझे? एवढे बोलून तो तिला थांबवू लागतो. तो दुकानदार त्या दोघांकडेच पाहत होता. तो अनुरागला म्हणाला, कदाचित आज मॅडमचा उपवास आहे वाटतं आणि मॅडमने सकाळपासून काही खाल्ले नसेल म्हणूनच त्यांना चक्कर आली आहे. तेव्हा अनुरागलाही आठवते की आज आरूचा उपवास आहे आणि त्यांना इथे येऊनही खूप वेळ झाला आहे. या दरम्यान आरूने काही खाल्लेही नाही आणि पिलेही नाही. अनुराग आरूला थोड्या कडक आवाजात विचारतो, तू सकाळपासून काही खाल्ले आहेस की नाही? आणि मी तुला आराम करायलाही सांगितले होते ना? त्याला आता आरूची काळजी वाटत असल्यामुळे तो जरा कडकपणे विचारतो. आरू त्याचा तो कडक आवाज ऐकून घाबरते, कारण ती सकाळपासून कामातच व्यस्त होती. तिने ह्या दरम्यान काहीही खाल्ले पिले नव्हते. जर ही गोष्ट अनुरागला समजली तर तो तिला खूप रागवेल, कारण त्याने आरूला सकाळपासून आराम करायला सांगितले होते. पण आरूने आरामाची गोष्ट तर दूरच, खाण्यापिण्याकडेही लक्ष दिले नव्हते. आरू आता वाईट परिस्थितीत सापडली होती, कारण उपवासात ती खोटे बोलू शकत नव्हती आणि खरे बोलण्याची अनुरागसमोर तिची हिंमत नव्हती. तिने नाईलाजाने आपली मान खाली घातली. दुसरीकडे अनुराग तिला गप्प पाहून समजून गेला की आरूने सकाळपासून काहीही खाल्ले नाही आणि आरामही केला नाही. त्याला आरूच्या ह्या बेजबाबदारपणाचा खूप राग येत होता. मनात येत होते की आरूच्या जोरात एक कांजिलात लगावू, पण लगेच विवेकचे बोलणे आठवले की आरूवर जास्त रागवत जाऊ नकोस. हे आठवताच तो शांत झाला. त्याने आरूच्या हातात असलेले सगळे सामान स्वतःकडे घेतले आणि आरूचा हात पकडून तिला आपल्यासोबत घेऊन चालू लागला. दुसरीकडे आरू त्याला ह्या शांत वागण्याने प्रचंड थक्क झाली. जो व्यक्ती तिच्यावर प्रत्येक छोट्या गोष्टीवरून रागवायचा, त्याने आज अजिबात रागवले नाही. आरू अगदी शांतपणे त्याच्या मागे चालू लागले. अनुराग तिला जवळच असलेल्या एका ज्यूस सेंटरवर घेऊन गेला आणि आरोहीला म्हणाला, तुला कोणता ज्यूस आवडतो? आरूने चोचरत उत्तर दिले, मँगो ज्यूस. अनुराग ज्यूसवाल्याला म्हणाला, भाऊ एक मँगो ज्यूस बनवा आणि हो, पूर्णपणे स्वच्छतेने बनवा, कारण ह्यांचा उपवास आहे. त्यात कोणतेही अस्वच्छ गोष्ट टाकू नका. ज्यूसवाला हो साहेब म्हणाला आणि ज्यूस बनवू लागला. दुसरीकडे आरू अनुरागकडे एकटाक पाहू लागली होती, कारण आजच्या आधी कोणीही तिची अशी काळजी घेतली नव्हती. इतकेच काय, तिच्या खाण्यापिण्याकडेही कोणाचे कधी लक्ष नसायचे. वडिलांच्या प्रेमापासून तर ती नेहमीच वंचित राहिली. पण जेव्हापासून लक्ष्मी अंथरुणात झोपले तेव्हापासून उलट त्यांची जबाबदारी आरोहीवर आली होती. तेव्हापासून आरोही एका अनाथासारखे आयुष्य जगत होती. दिवसभर काम करून घरी यायचे, मग घरी स्वयंपाक करायचा, सर्वांना जीव घालायचे, पण तिला विचारणारे कोणी नव्हते. आज अनुरागला आपली एवढी काळजी करताना पाहून तिचे डोळे पाणवले. तेवढ्यात अनुरागने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने आपले अश्रू लपवण्यासाठी दुसरीकडे नजर फिरवली. पण तोपर्यंत अनुरागने तिच्या डोळ्यातील ओलावा पाहिला होता. त्याने हळूच आरोहीच्या जवळ जाऊन तिचा हात घट्ट पकडला आणि आपल्या बोटांमध्ये तिची बोटे अडकवली. आरूने आपले डोळे पुसून तिच्याकडे पाहिले तेव्हा अनुराग तिच्याकडे पाहत स्वतःच्या मनात म्हणाला, आता तू एकटी नाहीस. आता मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा कधी तू अडकशील, पडू लागशील, तेव्हा मी तुला सावरण्यासाठी नेहमी तुझ्यासोबत असेन. जेव्हा कधी स्वतःला एकटे समजशील तेव्हा फक्त मला आठव, मी नेहमी तुझ्यासोबत असेन, किंवा मी कुठेही असलो तरी तुझ्या एका हाकेवर धावत येईन. म्हणूनच ह्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देऊ नकोस. तुझा भूतकाळ तरी मी बदलू शकत नाही, पण एक वचन देतो,
आजच्या नंतर हे डोळे जेव्हा कधी पाणवतील तेव्हा फक्त आनंदाच्या अश्रूंनीच तुला इतके प्रेम देईन की तू तुझे जुने आयुष्य विसरून जाशील. बस आता माझी त्या देवाकडे एकच प्रार्थना आहे की जर तो असेल तर त्याने माझी प्रार्थना मान्य करावी आणि तुला माझ्यावर प्रेम व्हावे. दुसरीकडे आरू अनुरागकडे पाहत स्वतःच्या मनात म्हणाले, तुमच्या येण्याने हे आयुष्य खरोखर आयुष्य वाटू लागले आहे. आता तर जगण्याची इच्छा होते. नाहीतर आधी तर फक्त दिवस ढकलत होते. आता तर महादेवांकडे फक्त एकच प्रार्थना आहे की त्यांनी माझी प्रार्थना मान्य करावी आणि तुमचे माझ्यावर प्रेम व्हावे, जेणेकरून तुम्ही मला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही. तुमच्यापासून दूर जाण्याचा विचारानेच हे हृदय तुटू लागते. असे वाटते की तुमच्यापासून वेगळे होऊन माझे आयुष्यच माझ्यापासून वेगळे होईल. जसे आज तुम्ही मला सावरत आहात तसे पुढे कोण सावरणार? जसे आज तुम्ही मला पडण्यापासून वाचवले तसे पुढे जर मी अडकले तर कोण मला पडण्यापासून वाचवणार? कोण असा माझा हात पकडून मला धीर देणार? बस आता हीच प्रार्थना आहे की महादेवांनी तुम्हाला कधीही माझ्यापासून वेगळे करू नये. ते दोघे असेच एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. तेवढ्यात ज्यूसवाला अनुराग जवळ आला आणि म्हणाला, साहेब तुमचा ज्यूस. त्याचे बोलणे ऐकून दोघंही भानावर आले. अनुरागने त्याच्याकडून ज्यूस घेतला आणि आरोहीकडे देत म्हणाला, हा पिऊन घे आणि मग घरी गेल्यानंतर काहीतरी फराळ कर, कारण उपवास रात्री 12 वाजेच आधी सुटणार नाही. तोपर्यंत तुला खूप अशक्तपणा जाणवेल. त्यावर आरू म्हणाले, आधी तुम्ही प्या. तुम्ही पण कधीपासून माझ्यासोबत आहात. तुम्हालाही ताण लागली असेल ना? अनुरागने तिला नकार दिला, पण आरोही आपल्या हट्टावर ठाम राहिले. शेवटी अनुरागने हार मानली आणि ज्यूसच्या ग्लासमध्ये 2 स्ट्रॉ टाकले. त्यानंतर दोघे एकत्र ज्यूस पिऊ लागले. ज्यूस पिऊन झाल्यानंतर अनुराग तिला सोबत घेऊन घराच्या दिशेने निघाला. काही वेळानंतर दोघे घरी पोचतात तसे त्यांना दिसते की घरातील आसपासच्या बायकांचे येणे सुरू झाले होते. बायका दिव्याच्या जवळ बसल्या होत्या आणि गप्पा मारत होत्या. अनुरागने इशाऱ्यानेच आरूला वरच्या खोलीत पाठवून दिले, कारण जर ह्या बायकांची नजर तिच्यावर पडली असती तर मग आरूला कधीच आराम करता आला नसता. कारण ह्या बायका तिला घेरून बसल्या असत्या आणि घराच्या पंचायती करायला सुरुवात केली असती. त्यापैकी काही बायकांची नजर अनुरागवर पडली तेव्हा त्यातील एक बाई दिव्याला म्हणाली, अहो दिव्या, तुमच्या सुनेची तर तुम्ही वळखच करून दिली नाही. आम्हालाही तुमच्या सुनेची भेट घडवा की आम्ही पण पाहू तरी. अशी कोणती परी तुम्ही शोधून आणली आहे जिच्यासाठी तुमचा मुलगा लगेच लग्नासाठी तयार झाला? त्यावर दिव्या हसत म्हणाले, हो, परीच आहे माझी मुलगी आणि तुम्ही तिला भेटणारही आहात, पण काही वेळानंतर. आत्ताच ती बाजारातून आली आहे आणि तिचा उपवासही आहे, तर तिला थोडा वेळ आराम करू द्या. मग तयार होऊन ती तुम्हा सर्वांना भेटेल. शेवटी पूजेसोबत तिचा तोंड दाखवण्याची विधीही आहे ना, तर फक्त थोडी प्रतीक्षा करा. तिचे बोलणे ऐकून त्या बाईचा चेहरा पडतो आणि बाकीच्या सर्व बायका हसू लागतात. दुसरीकडे अनुराग जातच असतो तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. स्क्रीनवर मिस्टर डेव्हिड यांचे नाव दिसत होते. अनुराग फोन उचलतो. तिकडून मिस्टर डेव्हिड थोडे काळजीयुक्त आवाजात म्हणतात, हॅलो अनुराग बाळा, कसा आहेस तू? आशा करतो की तू बरा असशील. त्यावर अनुराग हसत म्हणाला, मी ठीक आहे अंकल. सांगा, काय गोष्ट आहे जी तुम्ही मला यावेळी फोन केला? मिस्टर डेव्हिड थोडे अस्वस्थ होत म्हणाले, खरं तर अनुराग, मला असं वाटतं की जी मीटिंग आपण 2 दिवसानंतर करणार होतो ती उद्याच व्हावी, कारण माझ्या बायकोची तब्येत खूप खराब आहे. त्या कारणामुळे मला लवकरात लवकर परत फिरावे लागेल. त्या सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यामुळे मी इथे आता जास्त वेळ थांबू शकत नाही. म्हणूनच माझी इच्छा आहे की तू उद्याच बेंगळूरला ये. संध्याकाळपर्यंत मीटिंग संपवून मला निघावे लागेल. शक्य असल्यास मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मिस्टर डेव्हिड यांच्यासोबत अनुरागचे एक प्रकारे कौटुंबिक संबंधही होते. त्यामुळे अनुराग त्यांचे बोलणे ऐकून काळजीत पडतो. तो त्यांना धीर देत म्हणतो,
तुम्ही काळजी करू नका अंकल. मी उद्याच इथून निघतो आणि असा प्रयत्न करेन की लवकरात लवकर मीटिंग संपवू शकू, जेणेकरून तुम्ही लवकर काकून पैसे जाऊ शकाल. अनुराग खाली जाऊन ही गोष्ट चिरागाने पूर्ण कुटुंबाला सांगतो. चिराग सुद्धा डेव्हिड यांची अडचण समजून घेतात आणि उद्याचा कार्यक्रम रद्द करतात. तो कार्यक्रम अनुराग परत येईपर्यंत पुढे ढकलला जातो. सर्वजण मिळून ठरवतात की आता अनुराग बेंगळुरूहून परत आल्यावरच ते रिसेप्शन पार्टी ठेवतील. रात्रीचे 10 वाजले होते, त्यामुळे दिव्या अनुरागलाही त्याच्या खोलीत तयार होण्यासाठी पाठवून दिले. कारण ह्यावेळची पूजा अनुराग आणि आरोहीलाच करायची होती. अनुराग जसा खोलीत आला त्यावेळी आरोही खोलीत नव्हती. ती बाजूच्या खोलीत मीनासोबत होती आणि तिथेच तयार होत होती. अनुरागने पटकन आपले कपडे घेतले आणि तो तयार झाला. मग लगेच खाली निघून आला आणि सर्वांमध्ये सामील झाला. आता तिथे उभे असलेले सर्वजण आरूची वाट पाहत होते. तेवढ्यात मीना जिन्यावरून आरूला खाली आणताना दिसले. सर्वजण जिन्याकडे पाहू लागले. यावेळी आरूच्या चेहऱ्यावर मीनाने लाल रंगाची ओढणी टाकली होती, ज्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण आत कोणीतरी अत्यंत सुंदर मुलगी आहे हे नक्कीच जाणवत होते. सर्वजण आता प्रचंड उत्साहाने आरूला पाहू इच्छित होते. तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एक अनुरागही होता. जशी त्याची नजर जिन्यावरून खाली येणाऱ्या आरूवर पडली तेव्हापासून तो सर्व काही विसरून फक्त तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा खूप वेगाने वाढत होते. दिव्या पुढे येऊन आरूला सोफ्यावर बसवते. मग अनुरागला म्हणतात, चल अनुराग, तुझ्या बायकोचा तोंडावरची ओढणी उचल आणि सर्वांना तिचा चेहरा पाहू दे. तसेही कृष्ण जन्माष्टमीला 1.5 तास उरला आहे. त्याआधी हा विधी पार पडला तर बरे होईल. त्यावर अनुराग पुढे येतो आणि आरूच्या चेहऱ्यावरून ती ओढणी बाजूला करतो. तो आरूला पाहतच राहतो. तिला पाहताच त्याच्या हृदयाचे टोके आणखीन वेगाने धडधडू लागते. समोर आरूने पांढऱ्या आणि लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती, जी तिच्यावर अतिशय खुलून दिसत होती. हातात लाल आणि सोनेरी बांगड्या, कानात मोठे झुमके, कपाळावर छोटंसं मांगटिका आणि छोटीशी लाल टिकली. डोळ्यात गहिरे काजळ, ओठांवर गडद लाल लिपस्टिक, नाकात छोटीशी नथ होती, जिचा गोल मोती तिच्या ओठांना स्पर्श करत होता. लांब केसांचा अंबाडा बांधला होता, ज्यावर गजरा मिळाला होता. ओफ, आज आरू खरंच अप्सरासारखी सुंदर दिसत होती. जे कोणी तिला पाहेल तो बस पाहतच राहील. त्यातच तिच्या झोपलेल्या पापण्या अनुरागच्या हृदयावर जणू बाण चालवत होत्या. अनुराग अजूनही हरवल्यासारखं आरूकडेच पाहत होता आणि त्याच्या अशा पाहण्यामुळे आरूचे गाल लाजेने लाल होत होते. तिथे उपस्थित असलेले सर्वजणही आरूला पाहून मंत्रमुग्ध झाले होते. काही बायका ज्या मनाच्या चांगल्या होत्या आणि खरोखरच आरूला भेटायला आल्या होत्या, त्या आरूचे सौंदर्य पाहून तिचे कौतुक करत होत्या आणि काही बायका ज्या अनुरागसोबत आपल्या मुलीचे लग्न जमवू इच्छित होत्या, त्या जळफळाटने जळून खाक होत होत्या. कारण आरूला पाहून एका क्षणासाठी त्यांच्या तोंडातूनही तिची स्तुती बाहेर पडत होती. तेवढ्यात एक बाई पुढे आली आणि अनुरागची थट्टा उडवत म्हणाली, अनुराग, तुला तुझ्या बायकोला जितके पाहायचे आहे तितके पाहत राहा, ती तुझीच आहे. आता आधी आम्हाला विधी पूर्ण करू दे, मग खोलीत घेऊन जाऊन आरामात पाहत बस. कोणी तुला त्रास देणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून अनुराग लाजला आणि शांतपणे उठून एका बाजूला उभा राहिला. तेव्हा दुसरी बाई पुढे आली आणि आरूची दृष्ट काढत म्हणाली, खरंच दिव्या, सून तर तुम्ही हिरा शोधून आणली आहे. दूर दूरपर्यंत कुणाच्याच घरात तुम्हाला अशी सौंदर्यवती परी मिळणार नाही. मिसेस गुप्ता खरंच योग्य म्हणाल्या होत्या की अनुरागला परी मिळाली आहे. म्हणूनच तर त्याने इतक्या घाईघाईने लग्न केले. त्यांचे बोलणे ऐकून दिव्याला खूप आनंद होतो. मिसेस गुप्ता नेहमीच कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करायच्या, पण आज त्यांचे तोंड बंद झाले होते. हळूहळू सर्वजण आरूचे कौतुक करत तोंड पाहण्याची विधी पूर्ण करतात, ज्यामुळे अनुरागच्या चेहऱ्यावरील हसू आणखीनच खुलत चालले होते. काही वेळानंतर विधी पूर्ण होतो
ह्या दरम्यान अनुरागची नजर एका क्षणासाठीही आरोहीवरून हटत नव्हती. तो फक्त आरोहीकडेच पाहत होता, जी इतर बायकांची हलकेच हसून संवाद साधत होती. तिच्या चेहऱ्यावरील ते मंद हास्य तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होते. अनुरागला स्वतःचे भान उरले नव्हते. त्याचे हृदय फक्त त्याचे काम करत होते आणि ते काम म्हणजे चारूला डोळे भरून न्याहाळणे. तर दुसरीकडे विवेक, जो बऱ्याच वेळापासून अनुरागलाच पाहत होता आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता, तो त्याच्याजवळ येतो आणि स्वतःचा कांदा त्याच्या खांद्याला मारत त्याला चिडवत म्हणतो, अरे साल्या, किती न्याहाळशील माझ्या बहिणीला? ती तुझीच आहे. जेव्हा मन करेल तेव्हा पाहून घे. अशाने तर तू माझ्या बहिणीला दृष्ट लावशील. चल, तिच्याकडे पाहणे बंद कर. तेव्हा अनुराग हरवलेल्या सुरात म्हणतो, मी काय करू? ती दिसतेच एवढी गोड की तिच्यावरून नजर हटतच नाहीये. ह्या नजरेवर माझे काही नियंत्रणच राहिलेले नाही. ती तर फक्त तिचे काम करत आहे आणि माझ्या मनाला शांतता पोचवत आहे. त्याचे बोलणे ऐकून विवेक त्याला चिडवत म्हणाला, बर, तर तू आरोहीच्या प्रेमात एवढं वेडा झाला आहेस की तिच्यासाठी मजनू बनवून तिला एकसारखं पाहत आहेस? यार, फक्त पाहण्याने काही होत नाही. जेव्हा एवढे प्रेम करतोच आहेस तर सांगत का नाहीस? काय एखाद्या शुभमुहूर्ताची वाट पाहत आहेस का? त्याचे हे बोलणे ऐकून अनुराग भानावर येतो आणि विवेकला स्वतःच्या इतके जवळ पाहून त्याला धक्काच बसतो. मी किती महत्वाचे काम करत होतो आणि तुम्हाला डिस्टर्ब केलास? तेव्हा विवेक त्याला चिडवत म्हणतो, बर, असे कोणते महत्वाचे काम करत होतास तू, जे माझ्या येण्याने बिघडले? दाखव बर. मी पण पाहतो तुझे कोणते महत्वाचे काम चालले आहे ते. तेव्हा अनुराग गडबडतो आणि आपला फोन दाखवत थोत्रे बोलत म्हणतो, हे हे बघ, ते मी उद्याचं मीटिंगचे डिटेल्स चेक करत होतो. तेव्हा विवेक त्याच्या फोनमध्ये पाहत म्हणतो, बर, पण मी तर तुझ्या नजरेला बलतीकडेच पाहिले होते की तू समोर बसलेल्या गुप्ता आंटीकडे कसं एकसारखं पाहत आहेस. जर तुझे त्यांच्याशी बोलायचे इतकेच मन असेल तर मी त्यांना इथे बोलवतो ना. आरामशीर बोलून घे. अनुराग घाईघाईने म्हणतो, नाही, मी काही गुप्ता आंटीकडे नाही. मी तर आरूकडे बघ. तो इतकेच बोलतो की त्याचे लक्ष विवेककडे जाते. तो त्याच्याकडे पाहून मिस्किलपणे हसत होता. अनुरागला समजले की त्याची चोरी पकडली गेली आहे. त्यामुळे तो इकडे तिकडे पाहत म्हणतो, अरे, बाबा दिसत नाही आहेत, मी त्यांना बघून येतो. इतके बोलून तो तिथून जाऊ लागतो. तितक्यात विवेक त्याला मागून पकडतो आणि त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणतो, अरे, माझ्यापासून कसलेला आहे? मी तुझ्या जिगरी दोस्त आहे यार. तू जे काही करतोस त्यावर माझी नजर पडतेच. आणि आता मी सुद्धा पाहत आहे तू आरोहीवर किती जीवापाड प्रेम करू लागला आहेस ते. म्हणूनच सांगतोय, लवकरच तिला सांगून टाक तू तिच्यावर किती प्रेम करतोस ते. अशा गोष्टींमध्ये जास्त उशीर करायचा नसतो. तेव्हा अनुराग आनंदी होत म्हणतो, हो, मी पण हाच विचार करत होतो. बेंगळूरमध्ये मीटिंग झाल्यानंतर मी 2 दिवस तिच्यासोबत तेथेच थांबणार आहे. तर ह्या 2 दिवसात मी तिला माझ्या प्रेमाची जाणीव करून देईन आणि तिच्याकडे माझ्या प्रेमाची कबुली देईन. तेव्हा विवेक आनंदी होऊन त्याला मिठी मारतो आणि अनुरागला म्हणतो, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. फायनली तू तुझ्या नात्याबद्दल काहीतरी विचार केलास तर. त्यानंतर विनोदी सुरात अनुरागला म्हणतो, पण जर आरोहीने नकार दिला तर मग काय करशील? कारण तेव्हा तर मी माझ्या बहिणीला माझ्यासोबत घेऊन जाईन. तेव्हा अनुराग त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो, सावध राहा. जर तिला तुझ्यासोबत घेऊन जाण्याची गोष्ट जरी काढलीस तर मान्य आहे की ती तुझी बहीण आहे. तू तिला बहीण मानले आहेस, पण हेही विसरू नकोस की आता ती माझी बायको आहे, तीही कायदेशीररित्या. त्यामुळे तिला माझ्यापासून कोणीही वेगळे करू शकत नाही. राहिली गोष्ट प्रेमाची आणि नकाराची तर मग आरोहीकडे पाहत आणि हसत म्हणतो, भलेही ती माझ्यावर आता प्रेम करत नसेल, पण आपले लग्न झाले आहे आणि मी तिला इतके प्रेम देईन की तिच्या मनात माझ्यासाठी आपोआप प्रेम निर्माण होईल. आणि तसेही लग्नानंतर कधी ना कधी प्रेम होतेच.
तिलाही माझ्यावर प्रेम होईल तोपर्यंत मी तिची वाट पाहेन. तिच्यावर कधीही कोणतेही बळजबरी करणार नाही, कारण प्रेमात समर्पण असते, आदर असतो, एकमेकांवर बळजबरी नाही. हो, पण मी तिला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही. ह्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल, तुझ्याशी लढावे लागले तरीही. मग विवेक हसून म्हणाला, आणि मी स्वतः कधीही आरोहीला तुझ्यापासून किंवा तुला आरोहीपासून दूर जाऊ देणार नाही, कारण तुम्ही दोघे एकमेकांसोबतच परिपूर्ण आहात. आणि आरोही माझ्यासाठीही खूप खास आहे, कारण तिच्या येण्यामुळेच मला माझे मित्र परत मिळाला आहे, जो काही काळापूर्वी माझ्यापासून दूर गेला होता. म्हणूनच तिला मी तुझ्या आयुष्यातून अजिबात जाऊ देणार नाही, कारण ती गेल्यावर तुझी अक्कलही ठिकाणावर राहणार नाही. इतके बोलून तो तिथून पळून जातो. अनुराग आधी तर त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग जेव्हा त्याला अर्थ समजतो तेव्हा तो रागाने विवेककडे पाहू लागतो, आणि तिथे विवेक हसत हसत त्याच्याकडे पाहत होता. अशाच प्रकारे हसण्या खेळण्यात आणि गप्पा गोष्टींमध्ये वेळेचा पत्ताच लागला नाही. त्यानंतर पूजेची वेळ होते तेव्हा दिव्या अनुराग आणि आरोहीला बाळगोपाळांची सजावट पूजा करायला सांगते. तिथे एका बाजूला पंडितजी बसून मंत्रपठण करत होते, तर दुसऱ्या बाजूला अनुराग आणि आरोही दोघे मिळून बाळगोपाळांना तयार करत होते. सर्वात आधी आरोहीने त्यांना स्थान घातले, तर अनुरागने दुधाने त्यांचा अभिषेक केला. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांना वस्त्र परिधान केले. आरोहीने त्यांचे प्रसादन व शृंगार केला आणि दोघांनी मिळून त्यांना पाळण्यात बसवले. ही सर्व कामे आरोही अत्यंत आनंदाने करत होती, आणि तिचा हा आनंद पाहून अनुरागही खूप खुश होता. त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि पाळणा हलवला. तितक्यात मागून मिसेस वर्मा आरोहीशी विनोद करत म्हणाल्या, आरोही, यांच्याकडून स्वतःच्या सेवेच्या बदल्यात आशीर्वाद मागून घे, की पुढच्या वर्षापर्यंत तुझ्या मांडीवरही यांच्यासारखे छोटेसे बाळगोपाळ खेळू देत. त्यांचे हे बोलणे ऐकून आरोहीची नजर अनुरागकडे जाते, जो मिसेस वर्माचे बोलणे ऐकून अत्यंत जिव्हाळ्याने आरोहीकडे पाहत होता आणि मंद मंद हसत होता. आरोहीचे डोळे अनुरागच्या नजरेच्या तो तीव्रता सहन करू शकत नाहीत आणि ती लाजेने काले पाहू लागते. तेव्हा अनुराग बाळगोपाळांना पाळणा हलवत असतानाच आरोहीचा हात पकडतो आणि त्यावर आपली पकड घट्ट करतो. तो आरोहीकडे पाहून हसू लागतो. अनुरागच्या ह्या हालचालीमुळे आरोहीचं ओठांवरही एक हलकेच हसू उमटते. तिथेच तेव्हा मिसेस गुप्ता दिव्याला टोमणा मारत म्हणाल्या, हो ना, दुसरं काय, किती दिवस झाले, पण अजूनपर्यंत कपूर खानदानमध्ये बाळाची किलबिलाट ऐकायला आलेली नाही. आजूबाजूच्या सगळ्यांच्या घरात एक दोन मुलं खेळतायत, आणि इथे तर गोड बातमीची साधी बातमी सुद्धा आलेली नाही. त्यावर दिव्या त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत म्हणाले, अहो मिसेस गुप्ता, जेव्हा गोड बातमी यायची असेल तेव्हा येईलच, आणि काळजी करू नका. माझ्या नातवाच्या किंवा नातीचा बारशाला सगळ्यात आधी तुम्हालाच बोलवणार. माझ्या मुलाच्या लग्नाला अजून 2 दिवसही झाले नाहीत, आणि तुम्हाला गोड बातमी हवी आहे. अजून तर माझ्या मुलीची हसणे खेळण्याचे वय आहे. शेवटी तिचे वय तरी किती आहे, फक्त 22 वर्ष. त्यामुळे इतक्या लवकर मला तिच्याकडून कोणतीही गोड बातमी नको आहे. माझी तर अशी इच्छा आहे की आधी तिने स्वतःच्या करिअरमध्ये सेटल व्हावं, मग नंतर मुलाचा विचार करावा. दिव्याच्या ह्या बोलण्यावर मिसेस गुप्तांचे तोंड बंद होते आणि बाकीचे लोक हसू लागतात, कारण मिसेस गुप्तांनी आपल्या सुनेचे बहरत असलेले करिअर मुलांच्या हट्टापायी संपवून टाकले होते. दुसरीकडे दिव्या आरोहीला नेहमीच आपली मुलगी मानत आली होती, त्यामुळे अशा परिस्थितीत ती स्वतःपेक्षा आधी आरोहीचाच विचार करत होती. त्यानंतर सर्वजण आरती करतात आणि मग जेवण करून आपापल्या घरी निघून जातात. आजच्या धावपळीच्या दिवसामुळे आरोही खूप थकली होती, म्हणूनच दिव्या तिला पूजेनंतर तिच्या खोलीत जाण्यास सांगितले होते. त्यामुळे ती खोलीत येऊन आपले दागिने काढत होती. तेवढ्यात अनुराग जेवणाची प्लेट घेऊन खोलीत आला. अनुराग आरोहीला, जी आपल्या बांगड्या काढण्यात व्यस्त होती, मग तिला म्हणाला, आरो, चल जेवून घे, 1 वाजला आहे.
आणि तू अजून जेवली नाहीस. तसंही आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचे आहे. त्यावर आरोही आपल्या बांगड्या काढत म्हणाले, हो बस भांगडी काढते, मग जेवेन. तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या. तर अनुराग तिच्या जवळ येत म्हणाला, अगं असं कसं जेवू? आता आपण दोघेच उरलो आहोत. तर चल ना, सोबत जेवूया. आण, मी तुला मदत करतो. इतके बोलून तो आरोही जवळ आला आणि बांगड्या काढण्यात तिला मदत करू लागला. आरोही प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. तेवढ्यात अनुरागने तिच्याकडे पाहिले. तेव्हा ती लाजेने खाली पाहू लागली. तिने आपल्या नजरा झुकवल्या. अनुराग प्रेमाने म्हणाला, काय अजून काही काढण्यात मदत हवी आहे का? त्यावर आरोहीने हसतच नकारार्थी मान हलवली आणि अनुरागला म्हणाले, तुम्ही जाऊन बसा, मी ह्या बांगड्या ठेवून येते. त्यावर अनुराग हसत मागे सोफ्यावर जाऊन बसतो. आरोही त्याच्या शेजारी येऊन बसते. तेवढ्यात अचानक लाईट जाते. अनुराग म्हणतो, ह्या लाईटला काय झालं? तू थांब, मी बघतो. इतके बोलून तो खोली बाहेर जातो. थोड्या वेळाने जेव्हा तो परत येतो तेव्हा आरोहीला म्हणतो, लाईट आज पूर्ण सोसायटीच गेली आहे. बहुत्या ट्रान्सफॉर्मर खराब झालाय. आता उद्याच येईल. मिलन काका इन्व्हर्टर चालू करत आहेत, पण त्याच्या वायर्स शॉर्ट सर्किट झाल्या आहेत. त्यामुळे थोडा वेळ लागेल. म्हणूनच मी किचनमधून ही मेणबत्ती घेऊन आलो आणि सोबतीला कॅन्डल लाईट डिनरही होईल. तुझं काय म्हणणं आहे? हे सर्व बोलत तो तिच्या अगदी जवळ येऊन बसतो आणि मेणबत्त्या पेटवू लागतो. त्यावर आरोही हसतच चोकारार्थी मान हलवते. अनुराग मेणबत्ती पेटवून टेबलावर ठेवतो तर मेणबत्तीच्या प्रकाशात आरोहीचा चेहरा पाहतच राहतो. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात आरोहीचा चेहरा सोन्यासारखं चकाकत होता. जरी आरोहीने दागिने काढले होते तरीही भांगेत भरलेले सिंदूर, ओठांवरची गडद लिपस्टिक, डोळ्यांमधलं गडद काजळ आणि तिचा तो निष्पाप चेहरा, तो तर आरोहीला पाहतच राहिला. तेवढ्यात ताटाच्या आवाजाने तो भानावर आला. आरोही त्याच्या आणि स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेत होती. जेव्हा अनुराग तिचा हात पकडून तिला थांबवतो, आरोही नजर वर करून त्याच्याकडे पाहते. तेव्हा अनुराग तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, आरो, आज माझ्यासोबत एकाच ताटात जेवायला तुला आवडेल का? आपण एकाच ताटात जेवलो तर तुला काही अडचण नाही ना? त्यावर आरोही त्याच्याकडे पाहत ठीक आहे म्हणते आणि एकाच ताटात दोघांसाठी जेवण वाढू लागते. हे पाहून अनुराग खूप खुश होतो आणि आरोहीला अगदी चिकटून बसतो. त्याच्या इतक्या जवळ येण्याने आरोहीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागतात. तिला एक वेगळीच अस्वस्थता जाणू लागते, इतकी की जेवण वाढताना तिचे हातही थरथरू लागतात. अनुराग मात्र तिच्या ह्या अवस्थेवर मनातून हसत होता. तिच्या मनात आपल्याबद्दलच्या भावना जाग्या व्हाव्यात म्हणूनच तो जाणून बुजून तिच्या इतक्या जवळ येऊन बसला होता. अनुराग जेवणाचा घास तोडून आरोहीच्या पोटासमोर धरतो तेव्हा आरोही त्याच्याकडे पाहू लागते. ती आपल्याकडे पाहत असल्याचे पाहून अनुराग म्हणतो, काय बघतेस? का ना, मग मलाही बरं यार, खूप भूक लागली आहे. त्यावर आरोही त्याचं हाताने तो घास खाते. आता अस्वस्थ होण्याची पाळी अनुरागची होती, कारण आरोहीला भरवताना त्याची खणकर बोटे आरोहीच्या नाजूक आणि मऊ ओठांना स्पर्श करून गेली होती, ज्यामुळे अनुरागच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले होते आणि त्याची नजर आरोहीच्या ओठांवर खिळून राहिली होती. तिथे अनुरागच्या ह्या भावनांपासून अनभिज्ञ असलेली जेवणाचा एक घास तोडून अनुरागच्या दिशेने पुढे करते तर पाहते काय, अनुराग एकटाक तिच्याकडेच पाहत होता आणि तोंड उघडत नव्हता. आरोही अनुरागला संकोचात म्हणाले, अहो तुम्ही पण का? तर तिचा आवाज ऐकून अनुराग भानावर येतो आणि आरोहीकडे पाहत खूप चुपतो, घास खातो. दोघांचीही हृदये एकमेकांसाठी व्याकुळ झाली होती, पण एकमेकांच्या भावनांपासून दोघेही अनभिज्ञ होते. दोघेही आपल्या धडधडणाऱ्या हृदयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनी जेवण केले आणि आरोही ताट स्वयंपाकघरात ठेवण्यासाठी निघून गेले तर अनुराग आपले हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा आरोही अंथरूण नीट करत होती. तिचे लांब सडक मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते
जी आरोही अत्यंत नाजूकपणे मागे सारत होती. अनुराग हळूहळू झाला तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि त्याच्या येण्याची आरोहीला पुसटशीही कल्पना आली नव्हती. आरोही अंथरूण नीट करून जशी पाठीमागे वळली तशी ती थेट अनुरागला धडकली आणि तिचा पाय अडकळून ती पडू लागली. अनुराग तिला सावरण्यासाठी पुढे सरसावला खरा, पण त्याचा स्वतःचा पाय खाली अंतरलेल्या कार्पेटमध्ये अडकला आणि दोघेही थेट बेडवर जाऊन पडले. आरोही खाली आणि अनुराग तिच्या अंगावर पडेल या भीतीने आरोहीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि अनुरागच्या शर्ट कांद्यापाशी अत्यंत घट्ट पकडला होता. दुसरीकडे अनुरागचे दोन्ही हात तिच्या नाजूक कमरेवर होते. अनुराग तर जणू आरोहीमध्ये पूर्णपणे हरवून गेला होता. त्याची नजर फक्त आरोहीच्या पडपडणाऱ्या पापण्यांवर आणि थरथरणाऱ्या ओठांवर केली होती, जे अनुरागला आपल्या इतक्या जवळ पाहून थरथरत होते. आरोहीच्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच शकाकुली दावून गेली होती. अनुराग बाण हरवून तिच्या दिशेने आणखी झुकू लागला. तेव्हा आरोहीने हळूच आपले डोळे उघडून पाहिले तर अनुराग तिचा चेहरा स्वतःकडे झुकवत असल्याचे तिला दिसले. अनुरागने आपला एक हात जो आरोहीच्या कमरेवर ठेवला होता हळूहळू आरोहीच्या चेहऱ्याकडे आणला आणि आपल्या बोटांनी तिच्या ओठांना स्पर्श करू लागला. त्याच्या ह्या कृतीने आरोहीचे श्वास अधिकच वेगवान झाले आणि तिचे हृदय जोरात धडधडू लागले. तिने अनुरागच्या खांद्यावरील आपली पकड आणखी घट्ट केली. अनुराग तिच्या ओठांच्या दिशेने पुढे वाढू लागला. तेव्हा आरोहीने त्याचे पुढचे पाऊल वळकून आपले डोळे मिटून घेतले. अनुराग तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवणारच होता की अचानक लाईट आली आणि अनुराग भानावर आला. तो मनातल्या मनात लाईटला शिव्या घालू लागला की कास अजून 5 मिनिटांनी लाईट आली असती. तो आरोहीचा वरून बाजूला झाला तेव्हा आरोही पटकन उठून बाथरूममध्ये निघून गेली आणि आपल्या वाढलेल्या हृदयाच्या टोकांना शांत करू लागले. काही वेळाने ती कपडे बदलून बाहेर आली आणि आपल्या जागेवर येऊन झोपली. तर दुसरीकडे अनुरागने यावेळी काहीही बोलणे योग्य समजले नाही, कारण प्रेमाची कबुली देण्याआधी आणि आरोहीची संमती न घेता त्याला ह्या नात्यात पुढे जायचे नव्हते. तो सुद्धा गुपचूप आपल्या जागेवर येऊन झोपला. थोड्या वेळातच आरोहीला झोप लागली आणि अनुराग जो ह्याच क्षणाची वाट पाहत होता त्याने हळूच आरोहीला आपल्या बाजूला कुशीवर वळवले आणि तिला स्वतःजवळ ओढून आपल्या मिठीत घेतले. अखेर एका सुखाच्या समाधानात त्याने आपले डोळे मिटले आणि तो शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या किरणामुळे आरोहीचे डोळे उघडले. आज तिला उठायला उशीर झाला होता, कारण रात्री पूजेमुळे झोपायला उशीर झाला होता. त्यामुळे साहजिकच उठायला उशीर होणारच होता. आरोही उठू लागली तेव्हा तिला तिच्या कमरेवर काहीतरी जड असल्यासारखे जाणवले. जेव्हा तिने नजर थोडी वर करून पाहिले तेव्हा स्वतःला अनुरागच्या अगदी जवळ पाहून ती थक्क झाली. ह्यावेळी अनुरागचा चेहरा तिच्या खूप जवळ होता. तिचे डोके अनुरागच्या एका हातावर ठेवलेले होते. अनुरागचा दुसरा हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळलेला होता आणि ती अनुरागच्या छातीपाशी विसावून झोपलेली होती. आरोही हळूच स्वतःशीच म्हणाले, हे महादेवा, मी ह्यांच्या इतक्या जवळ कधी येऊन झोपले? जर ह्यांना समजले तर खूप रागवतील आणि अशी उठण्याचा प्रयत्न केला तर ह्यांची झोप मोड होईल. काय करू काहीच समजत नाहीये. मग स्वतःला धीर देत म्हणाले, रिलॅक्स आरोही, तुला हळूहळू उठावे लागेल, ज्यामुळे ह्यांची झोप मोड होणार नाही आणि ह्यांना तू जवळ असल्याचं पत्ताही लागणार नाही. ती हळूहळू अनुरागच्या हात आपल्या कमरेवरून बाजूला करते आणि हळूच स्वतःही उठू लागते. तेवढ्यात अचानक अनुराग पुन्हा एकदा तिला कमरेभोवती आपल्या मिठीमध्ये घट्ट पकडतो. त्यामुळे आरो पुन्हा एकदा त्याच्या छातीशी येऊन टेकते. अनुराग पुन्हा तिला मिठीमध्ये घट्ट पकडून झोपून जातो. अनुरागच्या इतक्या जवळीकतेमुळे आरोला घाम फुटू लागला होता. ती जेवढ्या वेळा उठण्याचा प्रयत्न करायची तेवढ्या वेळा अनुराग तिची कंबर आणखी घट्ट पकडायचा. आता आरोने हार मांडले आणि ती गप्प पडून राहिली. थोड्या वेळाने जशी अनुरागची पकड सैल झाली
तशी आरूने चपळाई दाखवत झटकन उठली आणि पटकन आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेले. ती गेल्यानंतर अनुरागने आपले डोळे उघडले आणि बाथरूमच्या दाराकडे बघून तो मनापासून हसू लागला. खरं तर तिची हालचाल सुरू झाली तेव्हाच त्याचे डोळे उघडले होते, कारण अगदी थोड्याशा हालचालीनेही त्याची झोप उडायची. जसा आरूने त्याच्यापासून दूर जाण्याचा विचार केला तशी अनुरागलाही मस्ती सुचली आणि तो मुद्दामून आरूला आपल्या जवळ ओढून घेत होता. अनुराग स्वतःशीच म्हणाला, "ओ माझी भोळी बावडी बायको, तुला काही समजत नाही. कालपासून मी इतक्या वेळा तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय आणि तुला मात्र अशी भीती वाटते की तू माझ्या जवळ राहिलीस तर मी रागवेन. जर मला असंच करायचं असतं तर मी तुझ्या जवळ तरी का आलो असतो? अनुराग बाबू, असं दिसते की तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे तुमच्या ह्या भोळ्या बायकोला तुमच्या भावना समजावून सांगण्यासाठी. तिला हे सांगण्यासाठी की मला तिच्यावर प्रेम करायचं आहे, रागवायचं नाही." एवढं बोलून तो आपल्या केसांवरून हात फिरवतो आणि आपले डोळे बंद करून घेतो. आरू आंघोळ करून बाहेर येते. ती केसांचा आंबाडा बांधते आणि आधी पूजा करून मग स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता बनवू लागते, कारण नाश्त्यानंतर त्यांना बेंगळूरसाठी निघायचे होते. थोड्या वेळात अनुराग तयार होऊन खाली येतो. घरातील इतर सर्व मंडळीही हळूहळू तयार होऊन डायनिंग टेबलापाशी येतात. अनुराग सर्वांसोबत बसून नाश्ता करतो. तेवढ्यात दिव्या आरूला सुद्धा सोबत नाश्ता करायला सांगते, कारण नंतर तिला अनुराग सोबत तयार होऊन निघायचे होते. अनुराग नाश्ता करून घरातून बाहेर निघून जातो काही कामासाठी आणि आरूही तयार होण्यासाठी आपल्या खोलीकडे निघते. ती तयार होत असते. तेवढ्यात अनुराग खोलीत येतो आणि तिच्याकडे बघून हसतो. मग तो आपल्या कपाटाकडे जातो आणि त्यातून काहीतरी काढून आरोहीच्या दिशेने येतो. ती आपल्या बांगेत सिंदूर भरत असताना अनुराग तिचा हात पकडून तिला थांबवतो. आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. अनुराग तिच्या समोर खाली गुडघ्यांवर बसतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, "आरू, मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता तू अशा प्रकारे माझ्या आयुष्यात सामील होशील, माझी बायको बनून. आणि नक्कीच तूही ह्या नात्याची अपेक्षा कधीच केली नसेल, पण जेव्हा नातं बनतं तेव्हा ते कधी ना कधी स्वीकारावंच लागतं. आयुष्याचं सत्यापासून आपण पळून तर जाऊ शकत नाही, याचप्रमाणे आता मी सुद्धा ह्या नात्याचा स्वीकार केला आहे." त्याचे बोलणे ऐकून आरोही त्याच्याकडे एकटाक पाहू लागते. तेव्हा अनुराग पुढे म्हणतो, "पण तू काळजी करू नकोस. जोपर्यंत तू मनातून हे नातं स्वीकारत नाहीस तोपर्यंत मी ह्या नात्यासाठी तुझ्यावर कधीही दबाव टाकणार नाही. पण ज्याप्रमाणे ह्या बंधनात बांधली गेली आहेस, माझ्या नावाच्या सिंदुरावर तुझा हक्क आहे आणि तू संकोच न बाळगता तो आपल्या भांगेत भरतेस, अगदी त्याचप्रमाणे तुझ्यावर हक्क गाजवायचा अधिकार आहे माझा. तर तू मला माझा तो हक्क देशील का?" आरोही शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती आणि शांत होती. तिकडे अनुराग तिच्या उत्तराची वाट पाहत होता. पण जेव्हा आरोहीकडून काहीच उत्तर आले नाही तेव्हा अनुराग निराश झाला आणि तिथून उठून जाऊ लागला. तेवढ्यात मागून आरोहीने त्याचा हात पकडला आणि अनुरागला म्हणाले, "काल जे काही घडलं त्यानंतरही तुम्हाला माझ्यावर हक्क गाजवण्यासाठी अजूनही माझी परवानगी हवी आहे का?" त्यावर अनुराग तिच्याकडे वळत म्हणाला, "म्हणजे?" तेव्हा आरोही त्याचा हात सोडून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, "अहो, जेव्हा माझं लग्न तुमच्याशी झालं होतं त्याच क्षणापासून माझ्यावर आणि माझ्या ह्या शरीरावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क झाला आहे, जो आता कधीच दुसऱ्या कुणाला मिळणार नाही. कारण मी ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली आहे तिथे लग्न एकदाच होतं आणि आमच्या अब्रूलाच आमचं सर्वात मोठं दागिना मानलं जातं, ज्याच्यावर लग्नानंतर तिच्या नवऱ्याचा हक्क असतो. आणि हा हक्क मी तुम्हाला तेव्हाच दिला होता जेव्हा तुम्ही माझ्या भांगेत सिंदूर भरला होता. भलेही तुम्ही ह्या लग्नाला एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मानलं असेल, पण मी ह्या लग्नाला आणि तुम्हाला तेव्हाच मनापासून स्वीकारलं होतं. आणि कदाचित म्हणूनच काल जेव्हा तुम्ही माझ्या जवळ आलात तेव्हा
माझ्या मनाने आणि मी तुम्हाला अडवले नाही, कारण ह्या मनाने अग्नीसमोर फेरे घेतानाच तुम्हाला आपलं मानलं होतं. जर असं नसतं तर मी कधीच तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला माझ्याजवळ येऊ दिले नसते. तुम्ही भलेही 6 महिन्यांनी हे लग्न मोडाल, पण माझ्यासाठी हे नातं आयुष्यभरासाठी असेल. तुमच्याशिवाय ह्या आयुष्यात दुसरं कोणीही येणार नाही. आणि ह्या 6 महिन्यात तुमच्यासोबत घालवलेले हे सुंदर क्षणच माझ्यासाठी तुमची आठवण बनून नेहमी माझ्यासोबत राहतील. एवढं बोलून ती शांत होते.